श्री स्वामी समर्थ. विचार करा, ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं तेच लोक आता तुमच्यासमोर नतमस्तक होणार आहेत. ज्या धनुराशीच्या लोकांना गेल्या काही महिन्यापासून संघर्ष, मानसिक तणाव, कोर्ट कचेरी, अपमान किंवा अडथळ्यांचा सामना करावा लागत होता, त्यांच्यासाठी आता काळ पूर्णपणे बदलणार आहे. मे आणि जून 2026 मध्ये धनुराशीवर अशी ग्रहस्थिती तयार होत आहे जी तुमचं नशीब अचानक वर घेऊन जाऊ शकते. राजयोग, सत्ता, मान सन्मान आणि आयुष्यात मोठा विजय. पण या काळात एक छोटी चूक सुद्धा मोठे नुकसान करू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत धनुराशीसाठी मे आणि जून 2026 किती बदल घडवणार आहेत. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या उमाशेखर ॲस्ट्रो चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत धनुराशीच्या लोकांच्या जीवनात मे आणि जून 2026 मध्ये येणाऱ्या मोठ्या बदलांविषयी. या काळात ग्रहाचे असे काही महत्त्वाचे गोचर होत आहेत ज्यामुळे अनेक वर्षापासून अडकलेली कामं अचानक पूर्ण होऊ शकतात. करिअर, पैसा, प्रतिष्ठा, नातेसंबंध, शत्रू, भाग्य आणि आरोग्य या सर्व विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. धनुराशीच्या अनेक लोकांनी मागच्या काही काळात खूप मानसिक त्रास सहन केले आहेत. काही लोकांना कामात अडथळे आले, काहींना नात्यामध्ये फसवणूक झाली, तर काहींना कोर्ट कचेरी, विरोधक किंवा षडयंत्राचा सामना करावा लागला. तुम्हाला कधी कधी असं वाटत असेल की मी इतकी मेहनत करतोय तरी मला यश का मिळत नाही. पण आता परिस्थिती बदलायला सुरुवात होणार आहे, कारण मे आणि जूनमध्ये होणारे ग्रहांचे बदल तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहेत. ज्यांनी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर आता वेळ उलटणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल, निर्णय क्षमता मजबूत होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पुन्हा उभं राहाल. धनुसाठी राहूचा प्रभाव खूप महत्त्वाचा ठरणार आहे. राहू पराक्रम भावात असल्यामुळे तुमच्यात एक वेगळी हिंमत निर्माण होईल. पूर्वी तुम्ही अनेक गोष्टी सहन करत होतात, पण आता तुम्ही अन्याय सहन करणार नाही. तुमच्या बोलण्यात ताकद येईल, लोक तुमचं ऐकायला लागतील. ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा नवीन निर्णय घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला ठरू शकतो. राहू तुम्हाला रिस्क घ्यायला शिकवेल, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, अति आत्मविश्वास टाळा, कारण काही वेळा घाईत घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात. केतूचा प्रभाव तुमच्या भाग्याला जागृत करण्याचे काम करणार आहे. अनेक धनुराशीच्या लोकांना अचानक चांगल्या संधी मिळू शकतात. सरकारी काम पूर्ण होणं, अडकलेले पैसे मिळणं, मोठ्या लोकांशी ओळखी होणं किंवा समाजात मान सन्मान वाढवणं अशा गोष्टी घडू शकतात. जे लोक राजकारण, प्रशासन, शिक्षण किंवा आध्यात्मिक क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा काळ विशेष फायदेशीर असू शकतो. भाग्य अचानक साथ द्यायला लागेल. काही लोकांच्या आयुष्यात असा एक क्षण येईल जो त्यांचं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल. या काळात सूर्याचा प्रभाव सुद्धा अत्यंत शुभ मानला जातो. सूर्य मजबूत असल्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात तेज वाढेल. लोक तुमच्याकडे आदराने पाहतील, तुमचं नेतृत्व वाढेल. ऑफिसमध्ये प्रमोशन, नवीन जबाबदारी किंवा समाजात प्रतिष्ठा वाढण्याचे योग दिसत आहेत. ज्यांना नोकरीत अडथळे येत होते त्यांच्यासाठी परिस्थिती सुधारू शकते. तुमच्या वडिलांशी संबंध सुधारण्याची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे तुमच्या मेहनतीला आता योग्य ओळख मिळू लागेल. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. ग्रह अनुकूल असले तरी काही चुका तुमचं नुकसान करू शकतात. मंगळाच्या प्रभावामुळे राग वाढू शकतो. लहान सहान गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे. विशेषतः घरात किंवा कामाच्या ठिकाणी तुम्ही शांत राहण्याचा प्रयत्न करा. दातदुखी, पाय दुखणं, रक्तदाब किंवा शरीरात उष्णता वाढणं अशा समस्या काही लोकांना जाणवू शकतात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आणखी एक गोष्ट, प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका, कारण काही लोक तुमच्या यशामुळे जळू शकतात. षडयंत्र, पाठीमागून वार किंवा चुकीच्या अफवा यापासून सावध राहा. तुमचं गुपित प्रत्येकाला सांगू नका. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ चांगला दिसतो. मेच्या शेवटपासून जूनमध्ये पैशाची स्थिती सुधारू शकते. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन क्लायंट मिळू शकतात. ज्यांना परदेशाशी संबंधित काम आहे त्यांच्यासाठी सुद्धा चांगल्या संधी तयार होत आहेत. नोकरी शोधणाऱ्यांना अचानक इंटरव्ह्यू कॉल येऊ शकतो. काही लोकांना नवीन वाहनं, घर किंवा मोठी खरेदी करण्याची इच्छा होईल, पण खर्च करताना नियोजन आवश्यक आहे, कारण पैसा येईल पण त्याचवेळी अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. नातेसंबंधामध्ये मिश्र परिणाम दिसत आहे. जुन्या गैरसमजुती दूर होऊ शकतात. कुटुंबातील वातावरण सुधारेल. जे लोक प्रेमसंबंधात आहेत त्यांनी अहंकार टाळावा, कारण रागामुळे नात्यात दुरावा येऊ शकतो. विवाहित लोकांसाठी जोडीदाराची साथ महत्त्वाची ठरेल. आई वडिलांचा आशीर्वाद या काळात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. आता जाणून घेऊया काही सोपे पण प्रभावी उपाय. दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा. ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. गुरुवारी पिवळ्या वस्तूंचं दान करा. वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि सर्वात महत्त्वाचं, कोणाचं वाईट करू नका, कारण या काळात तुमचं कर्म तुमचं भाग्य ठरवणार आहे. एकंदरीत पाहिलं तर
मे आणि जून 2026 हा काळ धनु राशीसाठी संघर्षातून विजयाकडे घेऊन जाणारा आहे. 17 मे नंतर परिस्थिती वेगाने बदलताना दिसेल. भाग्य तुमच्या बाजूने उभं राहू लागेल. ज्यांनी हार मानली नाही त्यांच्यासाठी हा काळ आयुष्य बदलणारा ठरू शकतो. म्हणून आत्मविश्वास ठेवा, रागावर नियंत्रण ठेवा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. कारण आता तुमचा विजयाचा रथ पुढे निघालेला आहे. जर तुम्ही धनु राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय गुरुदेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि उमाशेखर अश्रू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन राशी भविष्य व्हिडिओमध्ये. धन्यवाद.